नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम शो चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ पूर्ण बघा. तर आजची घटना आहे कोल्हापूरमधली. गणपत आणि लता दोघं नवरा बायको असतात. छान कुटुंब असतं, चांगलं असतं. नवरा बायको पण समजदार असतात. त्यांना असते 3 एकर शेती असते आणि त्यांचा त्याच्यावर उदरनिर्वाह चालू असतो. पण काही कालांतराने काय होतं, शेतीमध्ये व्यवस्थित उत्पन्न होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज वाढत चालतं आणि घराचा उदरनिर्वाह करायला सुद्धा पैसे राहत नाही. तर मग गणपत विचार करतो काय करावं, काही समजत नाही. बायकोला सांगतो आता आपलं घराचा उदरनिर्वाह कसा होईल, काय करावं काहीच कळत नाही आहे. तर बायको म्हणते लता, तर गावापासूनच थोड्या अंतरावर कंपनी असते, तिथे कामासाठी जातो मी, म्हणजे आपलं घर व्यवस्थित चालेल. तर मग दोघंजण विचार करतात आणि गणपत हा तिथे कामाला लागतो. 2-3 महिने व्यवस्थित पेमेंट भेटतं, पण त्यानंतर काय होतं, पेमेंट भेटत नाही. 3-3 महिने पेमेंट भेटत नाही. मग गणपत विचार करतो असं चाललं तर आपलं कसं होईल. त्यानंतर मग तो परत घरी येतो. घरी आल्यानंतर काय करावं काही समजत नाही. तर मग दोघं नवरा बायको विचार करतात का आपण आपल्या गावामध्ये दुधाचा बिझनेस चालू करू, आपल्या गावात डेअरी चालू करू. तर मग त्यासाठी तर गाया लागतील. मग ते काय करतात, विचार करतात की आपण शेती विकू आणि गाया घेऊ आणि बिझनेस टाकू. तर ते सरपंच असतात गावात, भाऊसाहेब, त्यांच्याकडे जातात. त्यांना सगळं सांगतात की आम्हाला बिझनेस करायचा आहे. तर सरपंच म्हणतो ठीक आहे, मी उद्या येतो. तर त्यांच्या घरी येतो. घरी आल्यानंतर लता असते सुंदर दिसायला. तो भाऊसाहेब सरपंच जो असतो तो लताकडे बघितल्या त्याला लता आवडते, कारण दिसायला खूप सुंदर असते. तर त्यानंतर तो मग भाऊसाहेब विचार करतो, त्यांना सांगतो की आता तुम्ही काही शेती विकू नका, मी तुम्हाला काम देतो, मदत करतो म्हणतो. मग तो काय म्हणतो, सरपंच माझ्या शेतामध्ये काम कर. गणपतला म्हणतो शेती विकायची तुला काही गरज नाही. तर मग आता गणपतला काम भेटलेलं असतं. 15,000 रुपये महिना असतो. सगळं व्यवस्थित चालू असतं. पण एक दिवस काय होतं, गणपत हा शहरात जाणार असतो 2 दिवसासाठी. आता हे सरपंच भाऊसाहेब त्याला समजतं. तो पण हे दिवसाची वाट बघत असतो. मग गणपत गेल्यानंतर जो भाऊसाहेब आहे घरी येतो लताकडे. दुपारची वेळ असते, घरी येतो. लता येते. आता सरपंच आहे म्हटल्यानंतर चहा वगैरे ठेवते. ते म्हणतात चहा वगैरे नको, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर तो बोलतो की मला तू खूप आवडते, मी तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मला तू खूप आवडली होती. तर तिला काही समजेना, तिला असा विचार मनात करते की मी जर नवऱ्यापाशी कंप्लेंट केली तर माझ्या नवऱ्याचं काम जाईल. तिच्या मनामध्ये ही भीती असते. त्यानंतर ते दोघांचे संबंध चालू होतात. असंच बरेच दिवस चालत असतं. नवरा जेव्हा बाहेर गेला का तेव्हा सरपंच घरी येत असायचा. बरेच दिवस चालत. त्यानंतर काय होतं, सरपंच आणि त्याचा मित्र एक दिवस शेतामध्ये पार्टी करत असतो. तर सरपंच जो मित्राला सांगतो की माझ्याकडे एक सुंदर अशी महिला आहे, ती आपल्या गावातच राहते, ती मला खूप आवडते. तो फोटो दाखवतो. पण आता या मित्राचं पण तिच्यावर मन जातं. दोघं पण मग एक दिवस काय होतं, जो भाऊसाहेब सरपंच आहे तिच्या नवऱ्याला शहरात पाठवतो बँकेच्या कामानिमित्त आणि दोघं हे मित्र घरी येतात. आणि सरपंच तिला पैसे देत असतो, त्याच्यामुळे तिला काही वाटत नाही. तो दरवेळेस भेटल्यानंतर तिला पैसे देत असतो. तर यांचे मग तिघांचे संबंध चालू होतात. तर एक दिवस मग शेतावर गेलेली असतील लता गाया चरण्यासाठी. सरपंच तिला कॉल करतो, कुठे आहे ती. म्हणते मी शेतावर आहे, नदीकाठी आहे. तिथे जातात. तिथे दोघंजण बसतात, भेटतात, बोलतात. त्यानंतर मग दोघांना इच्छा होते करण्याची. सरपंच पाण्यामध्ये उतरतो, भाऊसाहेब तो बोलतो ये पाण्यामध्ये, तिला ओढतो. दोघं एकमेकांच्यावर पाणी टाकतात. नवीन कपलसारखं वागतात, जसे मित्रमैत्रिणी असतात तसं. त्यानंतर ते त्यांचे संबंध चालू होतात. संबंध चालू असताना तिथे सरपंचाच्या पायाला काहीतरी लागतं पण. त्यानंतर तो बाहेर निघतो. पण ही लता आहे, तिला बाहेर निघता येत नाही, कारण की साप तिला चावल्यानंतर डायरेक्ट तो तिच्या योनीमध्ये जातो. त्यानंतर मग ती तिथेच मरून जाते आणि सरपंच बाहेर निघून पळून जातो. त्यानंतर गावात सगळीकडे बातमी पसरते. त्यानंतर पोलीस तिथे येतात. तर तिथे समजतं की सरपंच पण हिच्याबरोबर असतो, म्हणून त्याला बी अटक करतात, पकडतात. तर बघू शकता अनैतिक संबंधात शेवट किती भयंकर होतो आणि नियतीनेच तिला शिक्षा दिली असं म्हणावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं व्हिडिओतून कमेंट करून नक्की सांगा. तर असं कोणी वागू नये, चुकीचं वागण्याने त्याचा परिणाम चुकीचाच होतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.